हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे बटाटा मिरची भजी. पावसाळा सुरू झाला की सर्वांनाच आठवते ती म्हणजे गरमागरम भजी आणि चहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम कुरकुरीत आणि खमंग बटाटा मिरची भजी. ती कशी बनवायची अगदी सोपी रेसिपी आहे आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी एकदम उत्तम पर्याय म्हणून मिरची भजी आपण नक्कीच खाऊ शकतो. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी इथं मी मिरच्या आणल्या होत्या. इथं मिरच्या घेतल्या, बॉईल केलेले बटाटे, 1 वाटी बेसन पीठ, इकडे ओवा घेतला होता, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसण आणि जिरे. अगोदर आपण मिरचीमधली फिलिंग तयार करून घेऊ, जी आपण आतमध्ये भरणार आहे बटाट्याची. तर त्यासाठी हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर आणि जिरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि याच्यातलं वाटण काही आपण बेसन पिठामध्ये पण घालणार आहे, तर त्यासाठी मी जास्त वाटण घेतलं होतं इथं. आणि इथं आपण वाटण तयार करून घेतलं. नंतर इकडं बॉईल केलेले बटाटे पण मॅश करून घ्यायचे. त्याला बारीक करून घ्यायचं, बटाट्याला असं मॅश करून घ्यायचं. चला आता इथं बटाटे तर मॅश झाले. नंतर ठेवायची कढई तापायला. कढईत घालायचं तेल. तेल गरम झाले की मोहरी घालायची अर्धा चमचा, नंतर हळद आणि हिरवी मिरचीचं वाटण. आणि छान त्याला आता परतून घ्यायचं. नंतर इकडं बटाटे, मॅश केलेले बटाटे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व. आणि जे आपण मिरचीमध्ये फिलिंग भरणार आहे ती आपण तयार करून घेतली. आणि आज आपण बटाटे मिरची भजी बनवणार आहे. नंतर त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि चला आता हे मिश्रण तयार झालं आपलं. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. नंतर घ्यायच्या मिरच्या आणि मिरची थोडी जाड घ्यायची. आपण मिरची भजी बनवणार आहे तर त्यासाठी थोडी जाड मिरची घ्यायची. नंतर इथं मीठ आणि बटाट्याचं जे आपण तयार केलं होतं मिरचीच्या आतमधली फिलिंग ती घ्यायची. नंतर मिरचीला असं कट करून घ्यायचं आणि बॅग काढून घ्यायच्या मिरचीमधल्या. नंतर थोडं मीठ घालायचं आतमध्ये, म्हणजे मिरची खाताना छान लागेल ती टेस्टी. अगदी थोडं मीठ घालायचं, म्हणजे आपण भाजीमध्ये पण मीठ घातलेलं आहे बटाट्याच्या, तर त्यासाठी. नंतर इथं बटाट्याचं फिलिंग भरून घ्यायची मिरचीमध्ये आणि असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं. आणि सर्व मिरच्या मी अशाच भरून घेतल्या. असं उभा एक कट देऊन घ्यायचा. नंतर त्यातल्या ब्या काढून घ्यायचा. ब्या काढल्यानंतर आणि सर्व असेच त्यामध्ये बटाट्याची भाजी टाकून घ्यायची. आणि चला आता इकडं सगळ्या मिरच्या आपल्या बटाट्याची भाजी भरून तयार झाल्या होत्या. चला आता बेसन पिठाची तयारी करूया, म्हणजे बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊया. तर त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं. नंतर ओवा घ्यायचा. नंतर जे वाटण आपण तयार केलं होतं हिरवी मिरची, लसण, जिरे आणि कोथिंबीरीचं ते घालायचं. आणि इथं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. नंतर इथं हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं. एकजीव होईपर्यंत हे बॅटर तयार करायचं. थोडं थोडं पाणी घालत राहायचं.
आणि बघा आता याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं. चला आता मिरची पकोडीचं पण बॅटर इथं तयार झालं होतं आपलं. चला आता मिरच्या पण तयार आहे आणि बॅटर पण तयार आहे बेसन पीठ. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला आणि कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर बटाटा मिरची बेसन पीठमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. जे आपण बेसन पिठाचं जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये घालायचं. छान अशा टॅप करून घ्यायच्या. आणि इकडं तेल पण गरम झाले की नाही हे चेक करून घ्यायचं अगोदर. आणि इथं आता तेल व्यवस्थित गरम झालं होतं. नंतर घालायची बटाटा मिरची. आणि गॅस मिडियम ठेवायचा. छान आता ह्या कुरकुरीत अशा फ्राय करून घ्यायच्या बटाटा मिरची भजी. आणि सोनेरी कलर येईपर्यंत छान त्याला फ्राय करून घ्यायच्या. आणि नंतर फ्राय झाल्या की काढून घ्यायच्या. आणि सेम दुसरी पण बॅच मी अशीच लावून घेतली होती. आणि खरंच खूप भारी लागतात ह्या बटाटा मिरची भजी. एकदा नक्की ट्राय करा. आपण शक्यतो मिरचीच भजी खातो, पण त्यामध्ये जर बटाटा घातला ना खरंच खूप भारी लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आणि इथं सर्व बटाटा मिरची भजी इथं मी फ्राय करून घेतले होते. आणि चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आता पावसाळ्याला पण सुरुवात झाली आहे. एकदा नक्की ट्राय करा बटाटा मिरची भजी. आणि इथे मी तुम्हाला एक कट करून पण दाखवली आहे. आणि पाऊस पण होता आणि मिरची पकोडी पण होती आपल्याकडे. तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर चला मग, थँक्यू.